जय शिवराय मित्रांनो, एखाद्या देशात स्वातंत्र्य फक्त त्यांच्या सीमेवर नसतं तर ते त्या देशाच्या पाकिटात म्हणजे त्यात चलनात असतं. स्वराज्याची स्थापना झाली पण बाजारात नाणी मात्र सुरळीत चालत होती. मोगलांचे रुपये आणि आदिलशहाचे लारी. महाराजांनी ओळखले की जोपर्यंत आपल्या मुलखात आपलं स्वतःचं नाणे चालत नाही तोपर्यंत आपलं स्वराज्य खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होणार नाही. आज आपण पाहणार आहोत महाराजांनी चलन नीती आणि जगातील सर्वात दुर्मिळ नाण्यापैकी एक असलेल्या शिवाईचा इतिहास. 17व्या शतकात भारत हा व्यापाराचा केंद्रबिंदू होता, पण अडचण अशी होती की परकीय शक्ती इंग्रज, डच, पोर्तुगीज आपली नाणी वापरून भारतीय बाजारपेठेवर नियंत्रण मिळवत होत्या. मोगलांच्या नाण्यावर परकीय भाषेत मजकूर असायचा. महाराजांना स्वराज्याचा अभिमान सुवर्ण अक्षरात कोरायचा होता. त्यांना अशी अर्थव्यवस्था हवी होती जिथे शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची लूट होणार नाही. म्हणून राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अधिकृत शिवराई नाणी पाडण्याची आज्ञा दिली. महाराजांनी 2 प्रकारची मुख्य नाणी सुरू केली, सोन्याचं होन आणि तांब्यात शिवराई. या नाण्यावर परकीय किंवा अरबी भाषा नव्हती, तर आपली देवराई लिपी होती. एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं कोरलेलं असायचं. विशेष म्हणजे एका होनाची किंमत साधारण 4 रुपये होती. महाराजांनी नाण्याचे वजन आणि शुद्धता इतकी अचूक ठेवली होती की व्यापाऱ्यांचा स्वराज्यात चलनावर डोळे झाकून विश्वास होता. रायगड आपली स्वतःची टाकसाळ होती जिथे नाणी तयार व्हायची. इंग्रजांनी महाराजांकडे मागणी केली, तुमच्या स्वराज्यात आमची नाणी चालू द्या. पण महाराज पक्के मुत्सद्दी होते. त्यांनी इंग्रजांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, तुमची नाणी तुमच्या वखारापुरती ठेवा, माझ्या रयतेच्या बाजारात फक्त शिवराईचीच चालेल. यामुळे स्वराज्यात पैसा स्वराज्यातच राहिला. परकीय व्यापाऱ्यांना इथली संपत्ती लुटून नेता आली नाही. हा होता महाराजांचा आर्थिक गणविकावा. ज्याच्या हातात तिजोरी चावी तोच खरा राजा. मित्रांनो, आज या ऐतिहासिक वस्तूच्या संग्रहालयात शिवराई नाणं पाहिलं की अंगावर काटा येतो. ते फक्त तांब्याचं नाणं नाही, तर आपल्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा पुरावा आहे. दुर्दैवाने पेशवे काळानंतर ही नाणी चलनातून गेली, पण महाराजांनी दिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. महाराजांच्या आर्थिक विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हा अनन्यसाधारण इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.